हॅलो स्टुडंट, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज आपल्या समोर मी ट्रिग्नोमेट्रीचा जो आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 12वी सीईटीचा 4 एमसीक्यू येतात आपल्याला सीईटीला, म्हणजे 8 मार्कांसाठी एवढा महत्त्वाचा चॅप्टर आहे. याचा मी आज लॉंग व्हिडिओ घेऊन आलोय, जेणेकरून त्यामध्ये तुमचे मॅक्झिमम पीवायक्यू 2025 चे मी कव्हर अप केलेले आहेत. त्यामुळे हा प्रॉपर व्हिडिओ बघून एक एक एमसीक्यू सॉल्व्ह करून घ्या, जेणेकरून तुमचा काय होईल, हा चॅप्टर चांगला बोनस म्हणून आपल्याला फायदा होईल आणि जेणेकरून तुमचं चांगले क्रेडिट तयार होईल या चॅप्टरमुळे, की जेणेकरून आपले 8 मार्क कन्फर्म होतील. तर चला बघा, तुम्हाला मी काय करतोय, ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेचे स्लाइड काही दाखवून देतो. त्या फॉर्म्युला स्लाइड आहे आणि फॉर्म्युले नंतर आपण लगेच एमसीक्यू स्टार्ट करूया. तर हे फॉर्म्युले पाहून घ्या. पहिल्या एमसीक्यू आपल्यासमोर मी ठेवला. काय एमसीक्यू आहे तर cos इन्व्हर्स आहे. आपण सम आहे तसं घेऊया एकदा. cos इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 बाय रूट 2. 1 बाय रूट 2 ने काम करा, 1 बाय रूट 2 डायरेक्ट आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. 1 बाय रूट 2 इनटू cos 1 बाय रूट 2 cos 9 पाय बाय 10 मायनस 1 बाय रूट 2 इनटू sin 1 बाय रूट 2 इनटू sin 9 पाय बाय 10. मी मल्टिप्लिकेशन करून घेतलेला आहे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर cos इन्व्हर्स, लक्षात घ्या तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युले बनवायचे आहे. ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युला कोणाचा, cos चा बनवायचा का sin चा? तर बाहेर cos असेल तर आतमध्ये cos च बनवावा लागेल. cos चा फॉर्म्युला काय असतो रे, cos a b, cos a cos b मायनस sin a sin b. मी इथे बघा एक cos आहे, cos a cos b, मी इथे अजून एक cos पाहिजे. मी काम करू, आपण हा cos 9/10 आहे तर 9/10 तसाच ठेवतो, किंवा एक 1/2 जो आहे तो 1/2 आपण काय म्हणू शकता तर cos π/4. cos π/4 ची व्हॅल्यू 1/2 असते. त्यानंतर हा cos 9π/10 ॲज इट इज मायनस पुन्हा इथे 1/2 आला, याला काय म्हणू शकतो तुम्ही sin π/4 आणि हा तुमचा sin 9π/10. म्हणजे मिनिंग बदलला नाही आणि फॉर्म्युला पण तयार झाला. आपण चेक करा काय बघा, cos cos sin sin. cos 45 ची व्हॅल्यू 1/2 असते, sin 45 पण 1/2 असतो. आता cos इन्व्हर्स इन ब्रॅकेट, आता बघा फॉर्म्युला कोणता तर cos cos sin sin हा फॉर्म्युला आहे बघा. cos मिडल साइन मायनस म्हणजे ऑपोजिट साइन असतं, दॅट इज a प्लस b. a म्हणजे तुमचा π/4 प्लस b म्हणजे 9π/10 झालं. आता तुम्ही जर बघितला cos मध्ये cos आलाय तर cos cos काय होतं, आपली प्रॉपर्टी कट करून टाकते, म्हणजे आन्सर काय आला आपला π/4 प्लस 9π/10. पण इथे चेक करा आपला डिनॉमिनेटर सेम आहे का, सेम नाही तर सेम बनवा, नाही काय सेम बनवता नाही तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 * 5 10 pi प्लस 9 4 * 9 36 pi अपॉन 10 * 4 40. न्यूमरेटरची ऍडिशन केली आपण, 36 plus 10 that is 46 pi by 40. मला 10 ने 2 ने भाग जातोय तर 2 ने डिवाइड करा, कितना भाग केला 2 ने 2 2 जा 4 2 3 जा 6 अपॉन 20. आता एक क्वेश्चन तयार झालाय, पण आता ऑप्शन आहे का आपल्याकडे चेक करा. तसा ऑप्शन आपल्याकडे नाही. ऑप्शन नसेल तर थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. 23 pi by 20 असं ऑप्शन नाहीये. एक काम करा, जर मी 20 ने डिवाइड केलं तर कितीचा भाग जातो बघा 20 ने. 21 चा 20 म्हणजे 1 पाय आणि प्लस किती रिमाइंडर आले तुमच्याकडे, 20 ने भाग दिला तर 3 रिमाइंडर उरते, सो 3 पाय अपॉन 20 असं तयार होतंय काहीतरी. चेक करा, परत परत क्रॉस जर केलं तुम्ही तर उत्तर हेच येणार, 20 पाय प्लस 3 23 पाय बाय 20. आता काय करायचं आहे का, पाय प्लस, आता तुम्ही जी व्हॅल्यू काढलेली आहे cos ची व्हॅल्यू होती आणि cos कोणत्या पाय प्लस म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये चालला तो 180 प्लस म्हणजे थर्ड क्वार्टर मध्ये चालला. आणि थर्ड क्वार्टर मध्ये cos निगेटिव्ह असतो, मग थर्ड क्वार्टर मध्ये नाही जाऊ द्यायचं कारण असा ऑप्शन नाही आपल्याकडे. अजून cos निगेटिव्ह कुठे असतो तर cos निगेटिव्ह दुसऱ्या क्वार्टर मध्ये असतो. मग दुसऱ्या मध्ये प्लस च्या ऐवजी काय करायचं, फक्त मायनस करायचं, म्हणजे पाय मायनस 3 पाय अपॉन 20. यामुळे होणार काय, आन्सर याचं काय याचं दोघांचं सेम असणार, याचं पण निगेटिव्ह याचं पण निगेटिव्ह. चला क्रॉस करा, 20 * 5 20 पाय मायनस 3 पाय 20 मायनस 3 दॅट इज 17 पाय बाय 20. असा ऑप्शन मग पाहिजे आपल्याकडे. असा ऑप्शन कोणता आहे बघा, ऑप्शन सी हे याचा आन्सर झालं. काय शंका आहे यामध्ये सांगा. कळत असेल, कळालं असेल तर वेल अँड गुड, नसेल कळत तर काही डाऊट कमेंट मध्ये सांगा. मी प्रॉपर एकदम एक्सप्लेन केलेला आहे. हा एमसीक्यू दोनदा रिपीट झालाय बघा, 24 ला आलाय, तो 25 ला आलाय. आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा, यात महत्त्वाचा पार्ट इथे डिसाइडिंग फॅक्टर आहे. हे कशामुळे केलंय तर हे कशामुळे केलंय बघा, तुमचा थर्ड क्वार्टर मध्ये तुमचा काय चाललाय cos, थर्ड क्वार्टर मध्ये cos निगेटिव्ह आहे
थर्ड क्वाड्रंट मध्ये बघा पाय प्लस थीटा आपण म्हणतो इथे इथं पाय मायनस थीटा म्हणतो. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये पण कॉस निगेटिव्ह आणि सेकंड मध्ये पण कॉस निगेटिव्ह. मग कुठेही घ्या पण इथं होता तेव्हा असा ऑप्शन मॅच होत नव्हता. मग या क्वाड्रंट मध्ये आपण गेलो ऑप्शन मॅच झाला. तर पुढच्या एमसीक्यू आपण वळूया. एकदम इझी असे एमसीक्यू बघा लास्ट टाइमचे फक्त थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. तेवढे झोपून द्या स्वतःला की एवढं 10-15 दिवस जे उरलेले असतील दिवस रात्र म्हणतो काय मेहनत करा आणि खतरनाक आपला स्कोर मिळवा. जेणेकरून काय होईल आपला स्कोर चांगला असेल तर मुलांना कॉलेज चांगलं मिळेल. म्हणून मी तुमच्यासाठी मी पण खूप कष्ट घेतोय जेणेकरून तुम्हाला एमसीक्यू द्यायचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त तुम्हाला एमसीक्यू मिळावे आणि तुमचा स्कोर चांगला व्हावा. तर बघा पुढचा एमसीक्यू बघा ट्रिगोचा काय एमसीक्यू आहे रीड करायचा. ABC triangle ABC with usual notation if ABC are in arithmetic progression then tan A by 2 into tan C by 2 ची व्हॅल्यू काय. लक्षात घ्या हाफ अँगल फॉर्म्युला तुम्हाला मी स्लाइड वगैरे दिलेले आहेत स्टार्टिंगला तुम्हाला मी दाखवले फॉर्म्युले. तर तिथे तुम्ही चेक करायचं आहे हाफ अँगल फॉर्म्युला मध्ये tan A by 2 आणि tan C by 2 ची व्हॅल्यू काय. हवं तर तुम्हाला इथं दाखवून देतो. इथं बघा हा आता चेक करा बघा tan A by 2 आणि tan C by 2 हे tan चे फॉर्म्युले आहेत आपल्या हाफ अँगलचे. मग इथं tan A by 2 असेल तर फॉर्म्युला काय तुमचा s - b s - c upon s s - a म्हणजे a सोडून मिसिंग टर्म जे असतात b आणि c. सो s - b s - c upon s मायनस जो अँगल आहे तोच घ्यायचा खाली. तर चला ट्राय करू हे दोन्ही फॉर्म्युले यूज करू आणि आपले इक्वेशन सॉल्व्ह करूया. तर दोन्ही फॉर्म्युले यात यूज करतो मी बघा tan A by 2 फॉर्म्युला काय रूट मध्ये s a सोडून मिसिंग काय रे b आणि c ट्रायंगल बघा ABC असतो. a सोडून द्या मग उरला b आणि c दॅट इज s - b आणि s - c घेणार आणि डिवाइड ला s s जो आपला अँगल आहे तो घ्यायचा दॅट इज a. त्यानंतर इनटू tan c by 2 ला पण तोच फॉर्म्युला रूट मध्ये c सोडून मिसिंग कोण होतो a आणि b मग s मधून मायनस करा a ला ही आणि b ला ही डिवाइड बाय s मायनस हा अँगल दॅट इज c. फॉर्म्युला आपण मांडला मी हाफ अँगल फॉर्म्युला आहे ट्रिगोची. आता दोघांना रूट आहे एक काम करा कॉमन रूट घेऊया. जर मी कॉमन रूट दिलं तर होणार काय बघा s b s c इथे s a पुढे s b हे न्यूमरेटरला येतील आणि डिनॉमिनेटर मध्ये काय होईल बघा s a पुन्हा हा s c काय काय कट झालं बघा तर इथे कट होईल आपला s a कॅन्सल होऊन जाईल s c पण कॅन्सल होऊन जाईल. काय होईल फक्त s जे काही टर्म उरलेले आहेत बघा आता s b s b चा स्क्वेअर होईल पण स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे फक्त उरलेले s b डिवाइड ला s स्क्वेअर होईल पण s स्क्वेअर चा स्क्वेअर रूट फक्त बाहेर येईल. इथपर्यंत आपण आलो आहोत. आता फायनली इथं आल्यानंतर आपण ऑप्शन मॅच होतो बघा तो ऑप्शन मला मॅच होत नाही पण अजून सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. काय त्याने सांगितलेलं पहिले सेंटेन्स वाचा इफ ए बी सी आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. जर ट्रायंगलच्या तिन्ही साइड जर AB मध्ये असतील तर लक्षात घ्या हा आपला फॉर्म्युला फिक्स आहे कोणता की A म्हणजे जर तुम्हाला AB माहिती आहे बघा 2 4 6 हे AB मध्ये नंबर आहे 3 नंबर. सो AB मध्ये डिफरन्स सेम असतो. तर मग याला जर A B C म्हटलं आपण तर यात काय होतं बघा पहिला आणि तिसऱ्याची जर तुम्ही ऍडिशन केली तर 6 आणि 2 काय होतात 8 होतात. जर ऍडिशन केली तर 8 हा मधल्या नंबरचा डबल असतो. मग हा फॉर्म्युला इथून काय झाला काय की A C या दोघांची जर ऍडिशन केली तर ही B च्या डबल असते. मग हा AB चा फॉर्म्युला लक्षात घ्या. मग ही व्हॅल्यू तुम्ही इथे रिप्लेस करू शकता. काय रिप्लेस करता येईल मला बघा तर इथे रिप्लेस करता S म्हणजे काय असेल सेमी पेरिमीटर. तर सेमी पेरिमीटर मध्ये काढून घेतो बघा इथे S चा फॉर्म्युला असतो A B C अपॉन 2. पेरिमीटर म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही साइडचे ऍडिशन त्याला डिवाइड बाय 2 करा. त्यानंतर बघा S A C ची व्हॅल्यू बघा तुमच्या समोर आहे A C आपल्याकडे 2B आहे. मग A C 2B होणार हा एक B 2B B किती होईल आपल्याकडे 3B अपॉन 2 म्हणजे हा S माहित झाला. आता आयडियल S ची व्हॅल्यू या ठेवली तरी चालेल म्हणजे माझा ऑप्शन काय येईल बघा आणि आता डिनॉमिनेटर सेपरेट करा S अपॉन S मायनस B अपॉन S S कॅन्सल झालं 1 B अपॉन S ची व्हॅल्यू काय बघा 3B अपॉन 2 अपॉन 2 चा रेशो करून वरती म्हणजे B कॅन्सल झाले काय आलं बघा 1 2/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या
3 1 जा 3 -2 that is 1/3. हा आपला ऑप्शन पाहिजे. कोणता ऑप्शन बघा, ऑप्शन डी हा आपला परफेक्ट आन्सर आलाय. यात काय शंका आहे? कळले का? कळलं असेल तर नक्की सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगत चला कसं वाटतं बघा. मी चांगले एमसीक्यू आणलेले आहेत जे चांगले आपल्याला नक्की बेनिफिशियल असतील आणि काही ना काही पडले आपल्याला यातून नक्की आपलं काही इम्प्रूव्हमेंट होईल. तर चला मग मित्रांनो पुढच्या एमसीक्यूवर आपण शिक बघूया. काय तर आपल्या समोर बघा ट्रिग्नोमेट्रीचा मी पुढचा एमसीक्यू ठेवलेला आहे. काय ठेवला आहे बघा, ट्रायंगल एबीसी विथ इक्वल रोटेशन. ए साइड दिलेला आहे ट्रायंगलच्या, ए दिला आहे, बी दिला आहे, सी दिला आहे, sin a सुद्धा. sin a काढायचा असेल लक्षात घ्या तर आपल्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड वरून sin a काढण्यापेक्षा मला वाटतं cos a हाच मिळून जाईल. cos a कसं तिन्ही साइड माहित असेल तर कोसाइन रूट पटकन मिळेल. sin a वरून sin a काढण्याची cos a फाइंड करा, cos a वरून sin a काढता येईल. तर cos a चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे बघा, कोसाइन रूट a सोडून ट्रायंगलच्या तिन्ही मिसिंग साइडच्या असतात. a सोडून कोणत्या होतात, b आणि c. मग त्या दोघांचा स्क्वेअर असतो बघा, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर माइनस साइड a चा स्क्वेअर डिवाइड बाय ट्वाइस ऑफ त्या दोघांचा प्रोडक्ट खाली घ्या. बस हा फॉर्म्युला यूज करा. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट इज इक्वल टू व्हॅल्यू टाका. b चा स्क्वेअर ते बघा आपला 14 आहे, 14 चा स्क्वेअर 196 प्लस c चा स्क्वेअर 15, 15 चा स्क्वेअर 225 माइनस a चा स्क्वेअर a 13 आहे, 13 चा स्क्वेअर 169 डिवाइड बाय ट्वाइस ऑफ bc 2 into b ची व्हॅल्यू 40, c ची व्हॅल्यू 15. व्हॅल्यूज पुटअप केलेले आहेत. आता जस्ट सिम्प्लिफाय करा. फक्त काय सिम्प्लिफाय होईल, मी जर याची ऍडिशन केली, यांची ऍडिशन करून घेऊ एकदा. 6 + 5 11, त्यानंतर a1 कॅरी, 9 + 1 10, 10 + 2 12, 12 means again 1 carry, 2 + 1 3 and 1 4 minus 169 divide by 14 into 2 that is 28 into 15. पुढे अजून सिम्प्लिफाय केलं आपण. 421 minus 169 बघा, 11 minus 9 that is 2, त्यानंतर 1 उरेल इथे, 1 पुन्हा इथे बरोबर घेतला, 11 minus 6 that is 5 आणि इथे 3 होतील, 3 मधून 1 मायनस केला तर मला वाटतं 252 upon 28 into 15. बस आता सिम्प्लिफाय करा. 28 चा टेबल बघा, 28 1 जा 28 आणि 28 9 जा 252 लबचा भाग दिला. काय होतं बघा, 9 upon 15. ही व्हॅल्यू cos a ची आली बघा. मला cos a नाही, मला काय विचारलं sin a. तर sin a काढायचं असेल तर सिम्पली ट्रिक काय असेल, डायरेक्ट cos वरून sin किंवा sin वरून cos काढायचं असेल तर फक्त दोघांचा डिनॉमिनेटर सेम राहतो, म्हणजे खालचा डिनॉमिनेटर खालीच ठेवायचा आणि फक्त काय करायचं, खालच्याचा स्क्वेअर करायचा. का 15 चा स्क्वेअर किती असतो, 225 मायनस वरच्याचा स्क्वेअर करायचा, 9 चा स्क्वेअर 81. बघा खालच्याचा स्क्वेअर मधून वरचा स्क्वेअर फक्त मायनस करायचा, त्याचा रूट घ्यायचा. झाली sin ची व्हॅल्यू किती येणार बघा ती. तर 225 मधून 81 जर गेले तर मला वाटतं 5 मध्ये केला 4 आणि हे 4 म्हणजे 144. त्याचा रूट घेतलं तर 12 upon 15. अजून सुद्धा होते 3 ने भाग द्या, 3 4 ला 12 आणि 3 5 ला 15 म्हणजे 4/5 ऑप्शन पाहिजे. म्हणजे आपला ऑप्शन आला बघा कोणता, तर फर्स्ट ए ऑप्शन. आता इझी एमसीक्यू इझी होता आणि याचे ज्याची कॅल्क्युलेशन वर कमांड आहे त्याचा फास्ट एमसीक्यू सॉल्व्ह होऊन जाईल. कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे, चला असा इझी एमसीक्यू होता. पुढच्या एमसीक्यू आपण लगेच चेक करूया. चला रीड काय एमसीक्यू दिला एकदा प्रॉपर्ली रीड करून घ्या. रीड करा. नेहमी काय करायचं, जेव्हा एमसीक्यू ठेवतोय व्हिडिओ पॉज करायचा प्रयत्न करा. पॉज करून रीड केल्यानंतर तो काय करा, सॉल्व्ह करून बघा तुम्हाला स्वतःला जमतोय का. नाही जमला तर लगेच बघून घ्या त्याची ट्रिक काय आहे, कसं सॉल्व्ह करतोय मी, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस माझ्यासोबत झाली पाहिजे. पहा, नुसतं पाहून फायदा नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासोबत सॉल्व्हिंग केलं पाहिजे. हे समजून घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा तो मनाने ट्राय करा, तर तो एमसीक्यू आला शेवटी तुम्हाला सोडवायचा आहे पेपरला, मी सोडवायला तुमच्यासोबत नसणार आहे. म्हणून तुम्ही मी समजून घेतल्यानंतर स्वतः ट्राय करा पुन्हा एकदा मनाने. त्यामुळे स्वतःला एकदा हातात आणून गेला की तो फिट होतो आणि नंतर आला तरी पटकन आठवतोय. बघू काय सांगतो बघा एमसीक्यू मध्ये. ए दिलाय, बी दिलाय, sin a दिलाय आणि विचारलं काय नंबर ऑफ ट्रायंगल्स. ओके, बघा मी आता पहिले थोडंसं समजून घ्या. हा ट्रायंगल मी एक ड्रॉ केला. ट्रायंगलचं नाव आहे बघा एबीसी. ए च्या अपोजिट जी साइड असते स्मॉल ए, बी च्या अपोजिट स्मॉल सी, सी च्या अपोजिट स्मॉल सी साइड. आता यामध्ये ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे that is 5, त्यानंतर बी ची व्हॅल्यू आहे 7 आणि त्यानंतर sin a 3/4. sin a दिलाय म्हणजे हा अँगल दिलाय बघा, हा इथं sin a चे अँगल म्हणजे sin a ची व्हॅल्यू दिली आपल्याला किती, sin a तर ती दिली आपल्याला 3/4 जे जे आहे मी गिवन मांडलंय.
लक्षात घ्या तर त्यांनी म्हटलंय काय की नंबर ऑफ ट्रायंगलचा प्रश्न येतच नाही इथे. पहिली गोष्ट हा एकच ट्रायंगल आहे आणि एकाच ट्रायंगलचा डेटा दिलेला आहे आपल्याला. तर एका ट्रायंगलची इन्फॉर्मेशन आहे तो फक्त आपण चेक करायचं की कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल तर हा ट्रायंगल आहे, सॅटिस्फाय होत नसेल तर हा ट्रायंगल पण नाही आहे. म्हणजे एक तर एक ट्रायंगल नाहीतर झिरो ट्रायंगल. मग असे दोनच ऑप्शन आपल्याला 1 आणि 0 ए आणि बी मध्ये ऑप्शन आहे. बघूया पहिला पार्ट. काय करा sin a ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. sin रूट सगळ्यांना माहित असेलच. काय असतं sin रूट आपला की a upon sin a is equal to b upon sin b आणि आपल्या इथे कोण काय असतं c upon sin c असतो. पण c चा डेटा आपल्याला माहित नाही आहे. c चा काय डेटा माहित नाही म्हणून c घेऊ नका. एवढंच घ्या आणि सॉल्व्हिंग मध्ये घ्या. a ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. काय दिलं बघा a ची व्हॅल्यू 5. sin a ची पण व्हॅल्यू दिली आपल्याला. sin a ची व्हॅल्यू बघा 3/4 अपॉन द 4 रिसेप्शन म्हणून वर जाईल. b ची पण व्हॅल्यू दिलेली आहे. b ची व्हॅल्यू बघा काय दिलेली आहे 7 जी मी मांडली आहे आपल्या समोर. 7 अपॉन sin b आपल्याला शोधायचं आहे. पुढे आता सिम्प्लिफाय करा sin मिळवा. किती येईल किती बघा डिवाइड 4 5 5 4 ला 20 20 sin b इकडे आलं तर मल्टिप्लाय येईल sin b. राइट साइडला 3 4 क्रॉस केले बघा 7 3 ला 21 20 मल्टिप्लाय राइटला शिफ्ट केला तर आन्सर येईल बघा आपल्याला 21 अपॉन 20. sin b ची व्हॅल्यू माहित झाली. आता एक सिंपल बघा उत्तर आले sin b चा. तर ट्रायंगल आहे ना याच्यावर सगळं डिपेंड आहे. मला सांगायला जर डिवाइड केलं तुम्ही तर याचा आन्सर ऑब्वियसली 1 पॉइंट मध्ये येणार आहे. 20 ने भाग देऊन बघा 1 पॉइंट काही ना काही आन्सर तुमचा येईल बघा. पुढे 1.05 काही ना काही असं येऊन जाईल. तर मला म्हणायचं आहे काय की sin ची रेंज सगळ्यांना माहिती आहे. -1 टू +1 च्या मध्ये sin ची रेंज असते लक्षात ठेवा. मग -1 आणि +1 च्या मध्ये उत्तर आले तुमच्या sin चं काय आले 1.0 1 पॉइंट च्या पुढे गेलाय. मग आउट ऑफ बाउंड्री झालं. sin ची व्हॅल्यू 1 च्या पुढे जाऊच नाही शकत. आउट ऑफ बाउंड्री जर व्हॅल्यू गेली याचा अर्थ कंडिशन फॉल झाली आहे. मग याचा कंडिशन फॉल झाली तर हा ट्रायंगल होणार नाही. ऑब्वियसली एकच ट्रायंगलची इन्फॉर्मेशन तो पण ट्रायंगल होत नाहीये. म्हणजे आपला ऑप्शन कोणता रे? तो ऑप्शन चेक केला तो ऑप्शन बसेल आपला झिरो ट्रायंगल सेकंड ऑप्शन. काय शंका एकदम इझी असाइनमेंट होता. फक्त त्या बाउंड्रीवर डिपेंड होता. यावर मग काही शंका असेल तर पुन्हा पुन्हा सांगा कमेंट करत चला. आवडत असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगत चला की कळतंय वगैरे काय जे असेल ते प्रॉपर्ली सांगा. चला पुढच्या एमसीक्यूला आपण शिकूया. बघा तुमच्या समोर मी पुढचा एमसीक्यू ठेवलेला आहे. cos इनवर्स x² मायनस sin इनवर्स x² ग्रेटर दॅन 0 देन कंडिशन कोणती सॅटिस्फाय होते आपल्याला चेक करायचे. बघूया पहिला पार्ट तुम्ही बघा सर पायऱ्या कळेल. एक फॉर्म्युला तयार झाला बघा दोघांचा स्क्वेअर मध्ये मायनस आहे. तो आपण कोणता फॉर्म्युला बघा a² - b² जर असेल तर आपण म्हणतो a + b काय असतो a - b. बस हा एक फॉर्म्युला अप्लाय करा. म्हणजे इथे काय तुम्हाला cos इनवर्स ऑफ x sin इनवर्स ऑफ x सेकंड ब्रॅकेट मध्ये काय होईल cos इनवर्स ऑफ x मायनस sin इनवर्स ऑफ x. बाकी ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन 0 आहे तर ऍडजस्ट ठेवला आपण. तर लक्षात घ्या sin इनवर्स प्लस cos इनवर्स ही प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी असते sin इनवर्स प्लस cos इनवर्स ची? इथे लिहितोय बघा मी sin इनवर्स प्लस cos इनवर्स जर असेल तर याची प्रॉपर्टी असते π/2. बस ही प्रॉपर्टी आपण इथे अप्लाय करा. मग π/2 रिप्लेस केलं मी याला π/2 ब्रॅकेट मध्ये काय होईल आपला cos इनवर्स मायनस sin इनवर्स. पुन्हा इथे एक काम करा. हे तर रिमूव्ह झालंय. सगळं आन्सर एक तर cos मध्ये बनवा नाही तर sin मध्ये बनवा. कारण तुम्हाला रेंज मिळवायची आहे. रेंज असेल तर cos sin एक होत नको. मग काम करू आपण cos ला रिप्लेस करू. cos इनवर्स ची व्हॅल्यू काय असेल? प्लस sin इनवर्स जर राईट शिफ्ट केला तर π/2 मायनस π/2 मायनस काय होणार sin इनवर्स. हा मायनस sin इनवर्स तसाच ग्रेटर दॅन 0 म्हणजे यामुळे काय झालं आपलं सगळं आन्सर आता sin मध्ये शिफ्ट झालं कन्वर्ट झालं. आता π/2 मल्टिप्लाय राईट ला केला डिवाइड होईल. मग 0 ला जर π/2 डिवाइड केलं तर 0 होणार. उरला माझ्याकडे π/2 मायनस ब्रॅकेट मध्ये sin आणि sin दोन झाले. सो दॅट इज 2 sin इनवर्स ऑफ x ग्रेटर दॅन 0. हा π/2 मल्टिप्लाय केला 0 ला डिवाइड 0 होणार. पुढे π/2 मायनस 2 sin इनवर्स ऑफ x राईट ला पाठवला जो प्लस 2 sin इनवर्स ऑफ x होईल. त्यानंतर 2 मल्टिप्लाय केला डिवाइड ला म्हणजे π/4 2 * 2 काय होईल 4 sin इनवर्स ऑफ x. आणि फायनली sin इनवर्स पण इकडे आला तर काय होणार बघा माझा sin
साइन पॉवर निगेटिव्ह करायला पॉझिटिव्ह होईल, दॅट इज sin pi by 4 ग्रेटर दॅन x. म्हणजे sin pi by 4 ची व्हॅल्यू sin 45 माहिती आहे आपल्याला किती असेल 1/√2 विधान 1/√2 ग्रेटर दॅन 1/√2 ग्रेटर दॅन x. म्हणजे याचा अर्थ याला जर तुम्ही पाहिलं 1/√2 पेक्षा x ची व्हॅल्यू लहान आहे, 1/√2 पेक्षा x ची व्हॅल्यू लहान म्हणजे उलट करून लिहितो बघा, उलट म्हणजे x इकडे करू सिम्बॉल इकडे येईल, म्हणजे त्याचा असा उलटा होईल सिम्बॉल 1/√2. 1/√2 पेक्षा x ची व्हॅल्यू लहान पाहिजे, तो 1/√2 पेक्षा लहान व्हॅल्यू म्हणजे ऑप्शन कोणता आहे C आणि D मध्ये बघा. आता C आणि D पैकी नक्की ऑप्शन कोणता 1/√2 पेक्षा लहान. आता x कुणाची व्हॅल्यू काढली आपण sin ची. sin चे रेट सगळ्यांना माहिती आहे, sin चे रेट काय असते सगळ्यांना माहिती आहे, -1 पेक्षा मोठा असतो आणि +1 पेक्षा लहान असतो. -1 to +1 च्या मध्ये असते बघा sin चे रेट. आता मग इथं बघा 1/2 पॉझिटिव्ह पासून लहान कडे येत असेल तर किती लहान पर्यंत येऊ शकतो, मिनिमम व्हॅल्यू -1 पर्यंत. मग याचा अर्थ ही -1 पर्यंत येऊ शकतो, असा ऑप्शन आपल्याला मायनस पाहिजे. -1 पण त्याने इक्वल होऊ शकतो कारण ती पण व्हॅल्यू त्याची आहे. म्हणजे ऑप्शन कोणता आपल्याला असेल, ऑप्शन डी हे याचा फायनल आन्सर. एकदम इझी असं एमसीक्यू बघा तो, फक्त तुम्हाला प्रॉपर्टी माहिती असणं आवश्यक आहे, प्रॉपर्टी अप्लाय करायची बस एवढंच. तर पटकन आपण पुढच्या एमसीक्यू बघूया आपल्या. आपल्या समोर काय दिले ठेवलंय बघा, चेक करा, व्हिडिओ पॉज करून ट्राय करा, तुम्हाला जमतंय का सॉल्व्ह करून बघा. माझा आन्सर आहे, तुम्ही आन्सर तुमचा येत असेल ऑप्शन कमेंट ऑप्शन मध्ये आपल्या कमेंट मध्ये सांगा, बघूया किती लोकांना जमतंय, किती लोक प्रॅक्टिस करताय माझ्या सोबत. चला पहा काय दिले ठेवलंय, 2 tan इनवर्स ऑफ cos इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec. फक्त एक काम करा, 2 tan आहे, 2 tan ऐवजी एक काम करा, tan प्लस tan म्हटलं आपण बघा, tan इनवर्स ऑफ cos प्लस tan इनवर्स ऑफ cos म्हणजे काय झालं, tan इनवर्स प्लस tan इनवर्स किती 2 tan इनवर्स झाले, म्हणजे तुम्ही tan स्प्लिट केले दोन, राइट साइडला आहे तर tan इनवर्स 2 cosec आहे. आता आपल्याला tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y ची प्रॉपर्टी माहिती असेल सर्वांना. tan इनवर्स ची प्रॉपर्टी काय असते बघा, समजा जर आपल्याकडे दोन tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y आला इज इक्वल टू प्रॉपर्टी असते बघा tan इनवर्स ऑफ दोघांची ऍडिशन होत असते बघा x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ही प्रॉपर्टी अप्लाय करा, तो दोघांची ऍडिशन घ्या वरती, खाली 1 मायनस दोघांचा प्रोडक्ट लिहिलं बघा. ती प्रॉपर्टी अप्लाय केली, tan इनवर्स ऑफ दोघांची ऍडिशन म्हणजे cos प्लस cos, cos प्लस cos काय होणार आपला 2 cos डिवाइड बाय 1 मायनस x into y म्हणजे दोघांचा प्रोडक्ट घ्या खाली, प्रोडक्ट म्हणजे cos into cos, किती वेळ cos into cos cos स्क्वेअर आहे. प्रॉपर्टी आपण अप्लाय केली. राइट साइडला बघा tan इनवर्स ऑफ इथं 2 cosec आहे, 2 cosec ला आपण असे लिहू शकतो बघा, 2 cosec म्हणजे काय असतं 1 upon sin, म्हणजे 2 upon sin. आणि जर आता पाहिलं तर इकडे पण tan इकडे tan कॅन्सल होऊन गेला, बस तो उरलेला काय इक्वेशन तयार होईल आपलं 2 cos x अपॉन 1 मायनस cos स्क्वेअर आयडेंटिटी बघा, कोणाची sin स्क्वेअर थीटा म्हणजे sin स्क्वेअर x, आपला व्हेरिएबल x आहे, राइट साइडला 2 अपॉन sin. सिम्प्लिफाय करत जाऊया, इथे बघा डिवाइडला हा एक sin आणि sin चा स्क्वेअर, एक एक sin कट होऊन जाते. त्यानंतर इथे पण पहा, हा 2 1 जा 2 आणि हा 2 कट होऊन जाईल, उरलं काय माझ्याकडे एक cos आणि एक sin, cos अपॉन sin चा cot असतो म्हणजे cot x इज इक्वल टू इथे उरला फक्त 1. cot च्या कोणत्या अँगल व्हॅल्यू 1 असते, तर cot च्या कोणत्या अँगल व्हॅल्यू 1 असते 45 म्हणजे pi by 4. कोणता ऑप्शन मॅच झाला चेक करा, pi by 4 म्हणजे आपला ऑप्शन डी. असा एकदम इझी एमसीक्यूचा, एकदम इझी, फक्त तुम्हाला पेपरला पटपट ते ट्रिक आठवल्या पाहिजे. फॉर्म्युले ज्याचे चांगले मेमराइज असतील त्याला पटपट जमेल, मेमराइज असून फायदा नाही आहे, ज्याची प्रॅक्टिस आहे, विशेष म्हणजे प्रॅक्टिस खूप सॉल्व्ह करून झालेली आहे, खूप प्रॅक्टिस केली आहे. कारण 4 एमसीक्यू येतात, काही काही शीट मध्ये 5 5 6 6 एमसीक्यू आले बघा या ट्रिगोचे. म्हणून तुम्हाला ट्रिगो, व्हेक्टर, डेरिव्हेटिव्ह हे 3-4 चॅप्टर खूप चांगले करणं गरजेचं आहे बघा. कधी काय होतंय, कोणते एमसीक्यू कमी जास्त होत आहे, कधी ट्रिगोचे 4 च्या ऐवजी 5 6 येतात, कधी व्हेक्टरचे 5 6 येतात, म्हणजे बॅलन्सिंग होत नाही, बॅलन्स होतं कधी कधी. मागच्या वेळेस असं मागच्या लास्ट इयरला झालेलं आहे, म्हणून सांगेन की ट्रिगो आणि व्हेक्टर चांगले करून ठेवा, कारण हे कधी कधी 5 5 6 6 एमसीक्यू मध्ये त्या चॅप्टरचे आलेले आहेत काही काही शीट मध्ये. तर आपण पुढे एमसीक्यू बघूया. बस माझी अपेक्षा असते फक्त तुम्ही सांगत चला की नक्की कशात तुम्हाला कळतंय की नाही कळतंय, फक्त एवढं नक्की कमेंट मध्ये कळवत चला.
कारण मला त्याच्या अंदाज आहे. जर तुम्हाला कळत असेल तर मी नक्की अजून जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, जास्तीत जास्त अजून प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करेन, जास्त एमसीक्यू घेईन की जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत मदत करत राहील मी तुमच्या एक्झाम पर्यंत. पण तुम्ही कमेंट केली तर मला कळेल की तुम्हाला नक्की काय कळतंय नाही कळतंय. जर असं कमेंट सेक्शन नसेल मला कळणार नाही, मला अंदाज येत नाही, मला असं वाटतं तुम्हाला कळतंय की नाही कळतंय. त्यामुळे मी थोडंसं स्लो होऊ शकतो मग तुमच्या व्हिडिओ टाकण्यामध्ये. म्हणून कृपया सगळ्यांनी कळवत चला, त्याच्या अकॉर्डिंग मी आपल्या यावर काम करतोय. चला बघा आता पुढचं एमसीक्यू ठेवलं आपल्या समोर की 2025 लास्ट इयरचाच आहे. काय म्हटलं बघा, एक कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये इक्वेशन दिलं आहे z इज इक्वल टू 3 प्लस चला एमसीक्यू आपल्या समोर आहे. आता तुम्हाला काय करायचं बघा, त्यांनी विल बी प्युअरली इमॅजिनरी नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबरचा थोडासा पार्ट तुम्हाला क्लिअर असावा. लक्षात घ्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये कॉम्प्लेक्स नंबर स्ट्रक्चर काय असतं, z इज इक्वल टू a प्लस bi हे स्ट्रक्चर असतं. आता मी डिनॉमिनेटरला i देता का, म्हणजे जर डिनॉमिनेटर नसता तर हा a आणि हे b लगेच तयार झाला असता एक रिअल इमॅजिनरी पार्ट. पण एक काम करा, आता डिनॉमिनेटर मध्ये i जर कट करायचं असेल तर एकच पर्याय असतो रॅशनलायझेशन. याला फक्त रॅशनलाइज करून घ्या, i रिमूव्ह होतो. मेरा कॉन्जुगेट ने मल्टीप्लाई करायचं 1 मायनस 2 कॉन्जुगेट 1 प्लस 2i sin थीटा 1 प्लस 2i sin थीटा. हे रॅशनलाइज केलं. आता न्यूमरेटर ने मल्टिप्लिकेशन करून घ्या, म्हणजे प्रत्येक नंबरला 3 ने मल्टीप्लाई करायचं दोन्ही नंबरला, म्हणजे 3 into 1 3 प्लस 3 into 2i that is 6i sin थीटा. आता 3 ने मल्टीप्लाई करून झाले. आता 2 या 2i sin थीटा मल्टीप्लाई 2i sin थीटा into 1 त्यानंतर 2i into 2i म्हणजे 4i स्क्वेअर sin थीटा into sin थीटा sin स्क्वेअर थीटा. मल्टिप्लिकेशन कंप्लीट. डिवाइड ला बघा हा फॉर्म्युला होईल बघा, हा दोघांच्या मध्ये चेक करा, a b into a b. दोघांची ऍडिशन दोघांची सबट्रॅक्शन आहे. a स्क्वेअर b स्क्वेअर फॉर्म्युला 1 चा स्क्वेअर 1 पुढे 2i चा स्क्वेअर म्हणजे 4i स्क्वेअर sin चा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. तर अजून सिम्प्लिफाय करूया. पुढे काय सिम्प्लिफाय होईल तर 3 हे बघा 6i sin प्लस 2i sin 6 प्लस 2 किती होते 8i sin थीटा. i स्क्वेअर आलाय. कॉम्प्लेक्स नंबरचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असेल किंवा कॉम्प्लेक्स नंबरचे फॉर्म्युले जर माहित असतील तर कॉम्प्लेक्स नंबर मध्ये इमॅजिनरी नंबरचे व्हॅल्यूज बघा, i च्या व्हॅल्यूज काय असतात, जसं की i ची व्हॅल्यू असते बघा i इज इक्वल टू जर रूट -1 असतो तर i स्क्वेअर इज इक्वल टू -1 असतो. पण आपण i ची व्हॅल्यू डायरेक्ट यूज नाही करत, i स्क्वेअर रिप्लेस करतो -1. मग इथे i स्क्वेअर आलाय तर व्हॅल्यू -1 येणार, म्हणजे -1 into 4 -4 होती. मग इथे आला -4 sin स्क्वेअर थीटा. डिवाइड ला 1 चा स्क्वेअर 1 i स्क्वेअर मुळे साइन चेंज करा फक्त +4 sin स्क्वेअर. i स्क्वेअर आला साइन फक्त बदलायचं असतं. हा फॉर्म्युला आपल्या समोर आहे. पुढे याचा रिअल पार्ट कोणता, इमॅजिनरी पार्ट कोणता, प्रॉपर सेपरेट करून घ्या. तर आपण त्याला सेपरेट करूया प्रॉपर्ली. आता जर तुम्ही बघितलं याचा रिअल पार्ट म्हणजे काय, i नसलेला पार्ट. i नसलेला टर्म कोणता बघा 3, त्यानंतर i नसलेला पार्ट बघा -4 sin स्क्वेअर थीटा. हा झाला रिअल पार्ट. आणि इमॅजिनरी पार्ट कोणता बघा +8i sin थीटा. इमॅजिनरी म्हणजे ज्यात i आहे आणि डिवाइड ला काय तुमचा आहे त्याचा 1 +4 sin स्क्वेअर. इथे आता इथपर्यंत तुमचं सम क्लिअर आहे. सॉल्विंग झालंय बघा, आता कुठे अडचण राहिली नाही. फक्त एक काम करा, हा डिनॉमिनेटर दोघांचा सेपरेट करून घ्या. हा 1 +4 sin स्क्वेअर थीटा जो आहे त्यात i राहिलेला नाहीये. मग मी दोघांचा डिनॉमिनेटर सेपरेट केला बघा, 1 +4 जो आहे या दोघांचा डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकतो. मग याचा याला दिला 1 +4 sin स्क्वेअर थीटा आणि त्याचा त्याला दिला आपण 1 +4 sin स्क्वेअर थीटा. कारण कॉम्प्लेक्स नंबर परफेक्ट तयार झालाय. यात i's नाही म्हणजे हा रिअल पार्ट आहे आणि हा तुमचा यात i आहे, हा तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे. आता क्वेश्चन म्हणतोय काय, तर क्वेश्चन सांगितलं दिस इज अ प्युअरली इमॅजिनरी नंबर. प्युअरली इमॅजिनरी म्हणजे यात रिअल नंबर नाहीये, रिअल नंबर 0 असणार आहे म्हणून हा इमॅजिनरी आहे. मग रिअल नंबर 0 म्हणजे काय, त्याच्यामुळे हा रिअल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा 0 असणार. मग रिअल पार्ट कोण आपला हा एवढा आहे बघा. मग हा जो आहे 0 ला इक्वेट करा, 3 - 4 sin स्क्वेअर थीटा अपॉन 1 +4 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. ही टर्म डिवाइड इकडे आली मल्टीप्लाय होणार, म्हणजे 3 - 4 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू डिवाइड मल्टीप्लाय झाला तर डिनॉमिनेटर सगळा 0 होऊन जाईल.
-4 sin स्क्वेअर थिटा राईटला पाठवलं तर 3 4 sin स्क्वेअर थिटा पॉझिटिव्ह होऊन जाईल. फायनली किती व्हॅल्यू देऊ आता 4 मल्टिप्लाय करायला डिवाइड म्हणजे 3/4 sin स्क्वेअर थिटा. sin च्या कोणत्या अँगल व्हॅल्यू बघा आपण एक काम करू sin स्क्वेअर थिटा 3/4 आहे. 3/4 कुणाचा स्क्वेअर आहे बघा 3/4 कुणाचा स्क्वेअर आहे 3/4 बघा √3 अपॉन 2 चा स्क्वेअर म्हणता येईल. म्हणजे आता sin स्क्वेअर थिटा sin च्या कोणत्या अँगल व्हॅल्यू √3/2 असते तर sin च्या 60 डिग्री म्हणजे π/3 ची व्हॅल्यू आणि हा स्क्वेअर मग इथे पण sin चा स्क्वेअर. आणि तुम्हाला माहिती प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आपण काय केलं क्वेश्चनने नंबर ऑफ सोल्युशन. आता सोल्युशन काढायचं म्हणजे sin स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर अल्फा फॉर्म्युला लागेल. आपण बघा शिकलो बघा sin स्क्वेअर थिटा sin स्क्वेअर जर अल्फा असेल तर याचं सोल्युशन असतं जनरल सोल्युशन बघा थीटा n पाय प्लस मायनस अल्फा. मग हा फॉर्म्युला इथे पण तयार होईल थीटा n पाय प्लस मायनस अल्फा म्हणजे π/3 आलाय. असा ऑप्शन कोणता आहे चेक करा. n पाय प्लस मायनस π/3 म्हणजे आपला ऑप्शन सी हे याचं फायनल आन्सर आहे. तर असा एमसीक्यू होता. कसं वाटलाय नक्की सांगा. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे कारण 11 चा टॉपिक आहे कॉम्प्लेक्स नंबर यामध्ये मिक्स केलेला आहे त्यांनी. चला तर मग थांबूया आपल्या या पार्ट मध्ये. तर आता विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ सांगा नक्की सांगा कमेंट मध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि जर आवडला असेल अजून मला सांगा की पुढचा अजून बनवायचं असेल तर मी व्हिडिओ पटपट बनवत जाईल. आता वेळ आहे माझ्याकडे काय हरकत नाहीये पण तसं तुम्हाला आवडत असेल तर मी बनवणार आणि पुढे पटपट टाकत राहणार आहे. कारण सीईटी जवळ आलेली आहे तुमची प्रॅक्टिस मॅक्झिमम व्हावी ही माझी इच्छा आहे. तर चला आपण भेटूया पुढच्या एक पार्ट मध्ये आपल्या नवीन चॅप्टर मध्ये.